नमस्कार, मी गायत्री. गायत्रीज किचन कट्टामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चमकुराच्या वड्या करणार आहोत. सर्वप्रथम मी इथे बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये हळद घालून घेतलेली आहे, तिखट घालायचं आहे थोडंसं आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत मी यामध्ये. आता आपण यामध्ये थोडासा लिंबाचा रस ॲड करायचा आहे. थोडासा लिंबू पिळून घेतलेला आहे. जर लिंबू नसेल तर आपण त्यात दहीसुद्धा घालू शकता. थोडीशी साखर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. थोडंसं तेल पण ॲड करायचं आहे. इथे स्वच्छ धुवून चमकोरा घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. हे एकजीव झाल्यानंतर यामध्ये थोडं आपण पाणी ॲड करायचं आहे आणि याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे छान प्रकारे. पाहू शकता तुम्ही. आणि आता हे घट्ट झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाडायला सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही वड्या पाडू शकता. याच्या आपल्या कोणत्याही आकाराने आपण वड्या पाडू शकतो, आपल्याला जे हव्या असतील ते. आता मी एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ह्या वड्या त्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. गॅस मोठा केलेला आहे आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं याला वाफ द्यायची आहे. आता जवळपास 15 ते 20 मिनटं झालेले आहेत आणि या वड्या झालेल्या आहेत की नाही हे आपण पाहूया. चाकूच्या साहाय्याने चेक करूया याला. जर चिटकलं नाही तर झालेले आहेत असं समजायचं आणि जर पीठ चिटकत असेल तर पुन्हा याला होऊ द्यायचं. झालेल्या आहेत ह्या वड्या आपल्या. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत. आणि आता आपण याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर याला छोटे छोटे आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. आपल्याला कोणता आकार हवा असेल त्या आकारात आपण कट करून घेऊ शकतो. आता मी एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे. नंतर थोडंसं जिरं घालायचं आहे. याला आपल्याला छान प्रकारे असा तडका द्यायचा आहे. त्यामुळे एक वेगळं टेक्स्चर येईल त्याला. तुम्ही भाजी म्हणून सुद्धा याला खाऊ शकता किंवा तुम्ही नुसतं पण याला ट्राय करू शकता. यामध्ये मी हळद घातलेली आहे आणि आता या वड्या याच्यामध्ये आपण सोडून द्यायच्या आहेत. त्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे छान प्रकारे. आणि मी यामध्ये थोडंसं आता मीठ ॲड करत आहे चवीनुसार, कारण आपण आधी पण मीठ घातलेलं असल्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं आहे, त्यामुळे ते खारट होणार नाही. पुन्हा एकदा त्याच्यावर झाकण ठेवून याला एक 5 मिनटं वाफ येऊ द्यायची आहे. 5 मिनटं झालेली आहेत. काढून दाखवते मी किती छान प्रकारे या वड्या झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू व्हेरी मच.